परमेश्वर स्वर्गीय पित्याला धन्यवाद. प्रभू येशूच्या चांगल्या प्रभू येशूच्या महान नावामध्ये परमेश्वराने त्याच्या महिमेसाठी त्याच्या गौरवासाठी हे वेळ दिली आणि आज परमेश्वराने प्रेरणा दिली की आपण सगळेजण परमेश्वराची इच्छा विशेष करून स्वीकार करावी, समजून घ्यावी आणि त्याकरता परमेश्वराने खरोखर आपल्या सगळ्यांसाठी हा संदेश विशेष करून पुरवला, विशेष करून दिला. त्यासाठी मी स्वर्गीय पित्याला मनापासून धन्यवाद देतो. परमेश्वर खरोखर खूप चांगला. आपण परमेश्वराची इच्छा समजून घ्यायला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया. आमच्या परमेश्वरा स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याद्वारे मी तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो देवा की आज आमच्याशी तू बोल देवा. तुझी इच्छा आज विशेष करून स्वामीराजा आम्हाला समजावून सांगतो अशी प्रार्थना करतो. परमेश्वरा देवा कृपा कर, तुझी इच्छा समजून घेऊन त्यांना आम्हाला वागण्यासाठी सहाय्य कर, दया कर स्वर्गीय पित्या. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमीन. हालेलुया. स्वर्गीय पित्या, परमेश्वरामध्ये खरोखर आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर तो आहे जो आपल्याला हर एक गोष्टीमध्ये हर एक वेळेस सहाय्य करत असतो, हर एक गोष्टीमध्ये हर एक वेळेस आपल्याला मार्गदर्शन करत असतो. परमेश्वराशिवाय परमेश्वराची इच्छा आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पहिली गोष्ट समजणार नाही आणि दुसरी गोष्ट सैतानाला आपण संधी देऊ. परमेश्वराचाच आत्मा, परमेश्वराचं वचन आणि परमेश्वर स्वतः स्वप्नांच्याद्वारे, दृष्टांताच्याद्वारे आपल्याशी बोलतो. त्याच्या सेवकांच्याद्वारे, त्याच्या संदेष्टे, प्रेषित, याजक, सुवार्तिक, शिक्षक यांच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलतो. परमेश्वर विशेष करून इतरही माध्यमातून आपल्याशी बोलतो. पण आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर आपल्याशी बोलतो आणि मगच आपल्या जीवनामध्ये एखादी कृती करण्याचा परमेश्वराचा मानस, परमेश्वराची इच्छा विशेष करून असते. आपल्याला न सांगता, आपल्याला न कळू देता एखादी मोठी कृती, एखादा मोठा निर्णय, एखादं मोठं डिसिजन परमेश्वर देव स्वर्गीय पिता आपल्या जीवनामध्ये घेत नाही. आणि त्याकरता परमेश्वराची इच्छा असते की आपण परमेश्वराचा स्वभाव अनुसरण करावा. परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी परमेश्वराची इच्छा असते की आपण परमेश्वराचा स्वभाव अनुसरण करावा. आणि म्हणून त्या दरम्यान जर आपण परमेश्वरामध्ये एक गुण परमेश्वराचा जर अनुसरला नाही, जर समजून घेतला नाही तर लक्षात घ्या आपलं नुकसान खूप प्रमाणामध्ये होतं. आपलं परमेश्वरामध्ये जीवन पुढं जाण्याच्या ऐवजी एका ठिकाणावर स्थिर असं थांबून टाकतं आणि कालांतराने मागंसुद्धा जाऊ लागतं. जिकडं खरं तर आपल्याला कोणालाच परत जायची इच्छा नसते त्या जीवनाकडं परत आपलं जीवन जायचा प्रयत्न सुरू होतो. आणि म्हणून परमेश्वरामध्ये आपण समजून घेणं आहे परमेश्वराचा तो गुण जो परमेश्वरामध्ये आपण सगळेजण आपल्या लाईफमध्ये अवलंबण्याचा खूप मोठी आपल्या सगळ्यांना गरज आहे, अवलंबण्याची गरज आहे आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी. आणि तो गुण म्हणजे परमेश्वराने जे काही केलं मानवाच्या व्यतिरिक्त ते बोलून निर्माण केलं. दावीद राजाने परमेश्वराचा हा गुण अवलंबला होता. दावीद राजाने परमेश्वराचा हा गुण अवलंबला होता. दावीद राजाला समजलं होतं परमेश्वरामध्ये की गल्याथाला मारायला जाण्याच्या अगोदर मला परमेश्वराने जे सामर्थ्य दिलेलं आहे, परमेश्वराने मला जी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे असणारी कुवत, जे टॅलेंट, जे स्किल पवित्र आत्म्याद्वारे असणारे जे दिलेले आहेत ते मला विशेष करून सृष्टी तत्वांसमोर, सैतानाच्या सैन्यासमोर, परमेश्वराच्या महिमेसाठी स्वर्गदूतांसमोर, परमेश्वरासमोर, लोकांसमोर मला पहिल्यांदा ते वर्णन करणं गरजेचे आहेत. कारण दावीदाला समजलं होतं कोणतीही गोष्ट घडली जाण्या अगोदर इट शुड हॅपन बॅक ऑफ आवर माइंड्स. आपल्या मनाच्या पटलावर त्या गोष्टी जोपर्यंत येत नाहीत, लक्षात घ्या आपण कृतीमधून तोपर्यंत त्या गोष्टी करण्यासाठी धजत नाही, हिम्मत करत नाही. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपल्या मनामध्ये आपण ठरवत नाही, लक्षात घ्या, तोपर्यंत आपण ती गोष्ट करायला जात नाही. आणि हा गुण परमेश्वराने आपल्याही सर्वांमध्ये दिलेला आहे की आपण जे बोलतो ते होतं. वचनामध्ये परमेश्वराने सांगून ठेवलेलं आहे की तुझ्या मुखाचं फळ तू उपभोगशील. तुझ्या मुखावाटे तू जे शब्द बोलशील त्याचं फळ तू उपभोगशील. तुझ्या जिभेच्याद्वारे जीवन आणि मृत्यू तू प्राप्त करू शकशील. खरं तर जीवन किंवा मृत्यू तू प्राप्त करू शकशील. म्हणून आपल्या प्रत्येकाला हे समजून घेणं गरजेचं आहे
की आपण स्वतः परमेश्वर कृपेने आपलं जीवन परमेश्वराकडून खूप उंचावर नेऊ शकतो आणि आपणच स्वतः आपलं जीवन परमेश्वराच्या विरुद्ध बोलून, परमेश्वराच्या वचनाच्या अगेन्स्ट वागून, विचार करून, बोलून खूप अधोगतीच्या मार्गाला सुद्धा नेऊ शकतो, सैतानाला कार्य करून देऊन. त्याचे दुष्टात्मे, त्याचे अशुद्धात्मे, त्याच्यासोबत असणारे दुरात्मे, आणखी काही काळोखाच्या राज्यातील सत्ताधीश, अधिपती यांना कार्य करून देऊन आपण आपलं जीवन, जी अवस्था आपल्या जीवनाची आपल्याला नको आहे तिकडं देखील आपणच घेऊन जाऊ देऊ शकतो. सैतान आपल्या जीवनाची दुरावस्था करत नाही. ही नीड्स अवर परमिशन. ॲक्च्युली ही नीड्स फादर गॉड्स परमिशन. त्याला परमेश्वराची परवानगी आणि परमेश्वरानंतर त्याला आपल्या परवानगीची खरं तर गरज असते. म्हणून आपल्या सगळ्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये ही गोष्ट खरोखर खूप व्यवस्थित रीतीने खरं तर समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर बोलला, मग अवघं झालं, सर्व काही झालं. मानवाच्या व्यतिरिक्त, माणसाच्या व्यतिरिक्त, तुमच्या आणि माझ्या व्यतिरिक्त परमेश्वराने सगळं काही शब्दाने, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, तिकडे मी जास्त जाणार नाही, आपल्या प्रत्येकाच्या नजरेसमोर असणारी हर एक सृष्ट वस्तू, एव्हरीथिंग दॅट वॉज क्रिएटेड, एव्हरीथिंग दॅट इज क्रिएटेड वॉज अँड इज क्रिएटेड बाय फादर गॉड बाय यूजिंग हिज वर्ड्स. परमेश्वराने त्याने शब्दाच्याद्वारे सगळं काही निर्माण केलं. आणि म्हणून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की शब्द खरोखर आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. लोकांना वाटतं, काही जणांना, काही विश्वासानं असं वाटतं की चालतं, बोललं तर काय फरक पडतं एवढा मोठा असा, एवढाचं कुठं काय बिघडणार आहे, एवढाचं कुठं काय फरक पडणार आहे. पण लक्षात घ्या, बोलल्याने परमेश्वराने जगातली हर एक सृष्ट वस्तू सृष्ट केली, निर्माण केली, तयार केली, बनवली, तिला समोर आणलं बोलण्याच्याद्वारे. वचन सांगत नाही की परमेश्वराने स्वर्गदूतांना कामाला लावलं. वचन असं सांगतं, मग परमेश्वर ते बोलला, प्रकाश हो. देन गॉड सेड लेट देअर बी लाईट. आणि तसं झालं, प्रकाश समोर आला. ज्याला अंधकाराने झाकून टाकलं होतं, खरं तर ज्याला अंधाराने खरं तर झाकून टाकलं होतं, त्याच्यापासून परमेश्वराने प्रकाशाला वेगळं केलं. त्या अंधारापासून परमेश्वराने प्रकाशाला वेगळं केलं बोलण्याच्या द्वारे. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना, तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे की विश्वासी परमेश्वराची लेकरं, परमेश्वराची मुलं, परमेश्वराच्या मुली या नात्याने आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये बोलण्यावर खरोखर व्यवस्थित काम करणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. ही एक कृती जर आपण समजून घेतली तर लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये आपण कितीतरी व्यवस्थित परमेश्वराचं गौरव रोज आपण दाखवू शकतो. फक्त मुखातून हो जय जयकार, हो जय जयकार नाही, ॲक्च्युली आपण दाखवत जगू शकतो की पहा, माझ्याद्वारे परमेश्वराचं गौरव होत आहे. माझ्याद्वारे आज 5 लोकांना सुवार्ता सांगितली गेली, त्या 5ही लोकांनी परमेश्वराची सुवार्ता मान्य केली. त्या 5ही लोकांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी परमेश्वरामध्ये, धर्म न बदलता, ॲक्च्युली मी थोडंसं विषय थांबवतो आणि मी एक महत्त्वाची गोष्ट सांगून जातो. बाप्तिस्मा घेणं धर्म परिवर्तन नाही. ख्रिश्चन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जर बघायला गेलं तर फक्त प्रभू येशूच्या आज्ञापालन करणारे, खरा अर्थ हा आहे. परमेश्वराला धन्यवाद, मला सांगू वाटलं म्हणून मी सांगितलं. खरोखर तर त्या 5 लोकांनी सुवार्ता स्वीकार करून परमेश्वराला स्वीकार केलं त्यांचा प्रभू म्हणून, त्यांचा देव म्हणून, बाप्तिस्मा घ्यायला तयार झाले, बाप्तिस्मा घेतले, प्रभुघोष घेऊ लागले. हे आपण दाखवत जगू शकतो आपल्या जीवनातून. पण तेव्हा जेव्हा सुवार्तेसाठी योग्य शब्द, जेव्हा परमेश्वराचे संदेश, परमेश्वराकडून असणारे संदेश देण्यासाठी योग्य असणारे शब्द आपल्याला जेव्हा परमेश्वराकडून समजू लागतात, लक्षात घ्या, ते शब्द बोलल्याच्या नंतर हे सगळं काही घडतं. एक संदेष्टा होता परमेश्वराचा, त्याचं नाव मला आठवत नाही आहे. परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तू ज्या मार्गाने जाशील त्या मार्गाने परत येऊ नकोस. ज्या गावामध्ये जाशील त्या गावामध्ये कुणाच्याही घरी थांबू नको, कुणाच्याही घरातलं पाणीसुद्धा पिऊ नको, अन्न खाणं तर त्याहून लांब. तू ज्या कुणाच्या घरी जाशील त्यांच्या घरचं पाणीसुद्धा पिऊ नको. परमेश्वराने जेवढं तुला काम सांगितलेलं आहे, जा तेवढं काम कर. आणि परत येत असताना परतीची वाट तीच वापरू नको ज्या वाटेने त्या गावाच्या आतमध्ये जाशील.
त्या गावातून बाहेर येत असताना दुसरा रस्ता, दुसरी वाट वापरामध्ये आण. वचन सांगतं की एक दुसरा खोटा संदेष्टा आला. त्या खोट्या संदेष्टाने येऊन ह्या परमेश्वराच्या खऱ्या सेवकाला, परमेश्वराच्या खऱ्या संदेष्टाला काही शब्दांच्या द्वारे फसवलं. तो फसला. गेला त्या दुसऱ्या खोट्या संदेष्टाच्या घरी. त्याने जेवण त्याला ऑफर केलं, जेवण त्याने ॲक्सेप्ट केलं, जेवला आणि परत बाहेर निघाला. वचन सांगतं सिंह आला, सिंहाने त्याला गाठलं. सिंहाने त्या खऱ्या संदेष्टाला, परमेश्वराच्या खऱ्या सेवकाला ठार केलं, जिवंत मारलं, त्याला मारून टाकलं, ठार करून टाकलं. असं त्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट घडली, ही घटना घडली त्याच्या जीवनासोबत. पण का घडली? कारण त्याला त्या माणसांचे शब्द समजून घेणे, ध्यान देणे महत्त्वाचं नाही वाटलं, की जी माणसं स्वतःच्या फायद्यासाठी आली होती आणि त्यातून त्या सेवकाचं नुकसान होणार होतं. झालं तर होऊ दे, पण आमचा फायदा होऊ दे, अशा हेतूने जी माणसं आली होती, त्या माणसांच्या शब्दांकडं लक्ष देणं ह्या सेवकाला महत्त्वाचं नाही वाटलं. म्हणून त्याला अक्षरशः स्वतःचा जीव गमवावा लागला. परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की त्या सेवकाने शब्दांकडे दुर्लक्ष केलं. ऑलवेज रिमेंबर वन थिंग, ऑलवेज आय रिक्वेस्ट एव्हरीबडी, प्रत्येकाला मी विनंती करतो ख्रिस्ती येशूमध्ये, शब्द खरोखर खूप महत्त्वाचे आहेत जीवनामध्ये. शब्द खरोखर खूप महत्त्वाचे आहेत. शब्द खरोखर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. मग ते आपण बोललेले असू दे, आपल्या घरातल्या लोकांनी आपल्यासाठी बोललेले असू दे, कामावरच्या लोकांनी आपल्यासाठी बोललेले असू दे, शेजारच्या लोकांनी, इतर कोणत्याही लोकांनी आपल्याबद्दल बोललेले असू देत. लक्षात घ्या, शब्द जेव्हा बोलला जातो त्यावेळेस तो शब्द कृती करण्यासाठी बाहेर निघत असतो. वचन सांगतं परमेश्वराचं, माझा शब्द अपयशी होऊन परत येणार नाही, फळ प्राप्त न केल्याशिवाय परत येणार नाही, फलद्रूप झाल्याशिवाय माझा शब्द माझ्या मुखातून निघालेला परत येणार नाही, असं परमेश्वराचं वचन सांगतं. त्याच परमेश्वराचे तुम्ही आणि मी, आपण सगळेजण ह्या जगातली माणसं त्याच परमेश्वर देवाचे लेकरं आहोत. ज्या परमेश्वर देवाचा शब्द जातो आणि फळ घेऊनच परत येतो. मग आपल्यासोबत ही लक्षात घ्या, तीच गोष्ट लागू आहे. जर परमेश्वर बोलतो, शब्द बाहेर जातो परमेश्वराच्या मुखातून, फळ घेऊन परत येतो, तर त्याचा अर्थ असा की आपण देखील जेव्हा बोलू तेव्हा आपले शब्दसुद्धा एका टास्कवर बाहेर जात असतात, एका मिशनवर बाहेर जात असतात, एका कामगिरीवर बाहेर जात असतात. ती कामगिरी आपण बोललेल्या शब्दांवर अवलंबून असते. येशूचं नाव तुझं भलं हवं. तर माझा तो शब्द मी ज्याच्यासाठी बोलतो, लक्षात घ्या, माझ्या त्या शब्दांच्याद्वारे त्या माणसाचं भलं होण्याची काळजी घेतली जाते. माझ्या त्या शब्दांच्याद्वारे त्या माणसाचं भलं करण्याचा प्रयत्न केला जातो. ॲक्च्युली प्रयत्न नाही, पुरेपूर प्रयत्न केला जातो. कारण मी जेव्हा बोलतो, आपण जेव्हा बोलतो एकमेकाबद्दल, लक्षात घ्या, ते शब्द जातात काम करण्यासाठी. आपण ॲक्च्युली जीवन देत असतो त्या आपल्या मनातल्या विचारांना, त्या शब्दांना, आपल्या मनातल्या आपण जीवन देत असतो. आपण त्यांना लाईफ प्रोव्हाइड करत असतो, जीवन आपण त्यांना पुरवत असतो जेव्हा आपण त्यांना मुखातून आपल्या बाहेर काढतो. येशूच्या नावात तुझं आत्तापेक्षा 10 पटीने अधिक चांगलं होऊ दे. ज्याच्याकरता आपण हे शब्द बोलतो, ज्याच्याकरता मी हे शब्द बोललो, त्या माणसाचं खरोखर परमेश्वरामध्ये आत्तापासून आत्तापर्यंतच्या दिवसापेक्षा इथून पुढं आणखी 10 पट चांगलं व्हायला सुरुवात होतं. बाजारला मला जीवन नको वाटत आहे, त्यावेळेस ज्याने हे वाक्य बोललेलं असेल, उदाहरण देतो आहे मी, ज्याने हे वाक्य बोललेलं असेल त्याचं जीवन खरोखर त्याला स्वतःला नको वाटायला सुरुवात होतं. आणि त्या माणसांना कळत पण नाही की असं का होत आहे, समजत पण नाही त्यांना की नेमकं मला गेले काही दिवस का नकोसं वाटत आहे. परमेश्वराचा सेवक म्हणतो, परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे, माझं सामर्थ्य आहे. परमेश्वराचा आनंद माझी ताकद, माझं सामर्थ्य आहे. म्हणून त्या सेवकाला आनंद आपोआप परमेश्वराकडून पुरवला जातो. आणि तो व्यक्ती परमेश्वराचा, तो सेवक परमेश्वराचा, तो पुरुष, ती स्त्री परमेश्वराची सामर्थ्याने जीवन जगू लागतात. कारण त्यांच्या शब्दातून त्यांनी बाहेर काढलं असतं, आनंद परमेश्वर आम्हाला पुरवणार आहे, त्या आनंदाद्वारे आम्ही सामर्थ्याने चालणार आहोत. पराक्रमी व्यक्तीप्रमाणे आम्ही जगणार आहोत, विजयी माणसांप्रमाणे आम्ही जगत राहणार आहोत. हारण्याच्या गोष्टी, दुःखाच्या गोष्टी, त्रासाच्या गोष्टी ते लोक बोलत नाहीत, त्यांच्या मुखातून बाहेर काढत नाहीत. ज्यांना समजलेलं असतं परमेश्वरामध्ये की शब्द खरोखर काम करतात, शब्द खरोखर जीवनामध्ये कार्य करतात.
प्रभू येशू त्या स्त्रीला म्हणाला, त्या बहिणीला म्हणाला, मी तुला बरं केलं असं नाही, तुझ्या विश्वासाने तू बरी झालीस. तिचा विश्वास कशातून दिसला? कारण ती म्हणत होती, मी केवळ ह्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श करेन, मी केवळ वस्त्राला स्पर्श करेन तर मी बरी होईल, माझा रक्तस्राव कायमचा बरा होईल. वचन पुढं सांगतं, तिचा तो रक्ताचा झरा सुकून गेला. मुद्दा काय आहे? महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा पॉईंट काय आहे? ह्या आजच्या संदेशामागं परमेश्वराचा हेतू काय आहे आपल्या सगळ्यांसाठी? तो म्हणजे हा की शब्दांना आपल्या जीवनामध्ये आपण सर्वात जास्त किंमत दिली पाहिजे. परमेश्वरामध्ये, परमेश्वरासोबत, परमेश्वराचं आज्ञापालन आपण परमेश्वरामध्ये नम्रपणे करत असताना शब्दांना आपण भरपूर किंमत दिली पाहिजे. कोणाचं मन दुखवू नये म्हणून मी सांगत नाही आहे, शब्द कार्य करतात म्हणून मी सांगत आहे, शब्दांद्वारे कार्यसिद्धी होते म्हणून मी सांगत आहे. डिपेंड की आपण शब्द कोणते बोलतो, मी शब्द कोणते बोलतो त्यावर ते डिपेंड आहे, त्यावर ते डिपेंड आहे. अलिशाने एलियाचे शब्द झेलून धरले. एलिया म्हणाला, मी स्वर्गामध्ये नेलो जात असताना, अग्नीच्या रथावर मला नेलं जात असताना जर तुझ्या उघड्या डोळ्याने तुम्हाला पाहशील तर. आणि अलिशा तेवढंच फक्त शब्द धरून राहिला. त्या शब्दांना अलिशाने दुर्लक्षित केलं नाही, त्या शब्दांकडे अलिशाने दुर्लक्ष केलं नाही. वचन सांगतं परमेश्वराचं, अलिशा परमेश्वरामध्ये एलियाला बघण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत राहिला. परमेश्वर मोशेला म्हणाला, उठ, रडत काय बसलास, तुझ्या हातात ते काय आहे, समुद्रावरती उगार. वी मस्ट हॅव टू लर्न टुडे धिस थिंग. ही गोष्ट आपण आज परमेश्वरामध्ये शिकलो पाहिजे की आपल्या सर्वांचे शब्द परमेश्वरामध्ये अतिशय महत्त्वाचे, अतिशय गरजेचे आणि कार्यसिद्धी करण्यास प्रबळ असे आहेत, हे लक्षात ठेवा. धार्मिक जनांची प्रार्थना कार्य करण्यामध्ये फार प्रबळ असते. प्रार्थना म्हणजे काय आहे? आपल्या मुखातून परमेश्वराला विनंतीपूर्वक बोललेले शब्द, नम्रपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये बोलले गेलेले शब्द म्हणजे प्रार्थना परमेश्वराकडे केली गेलेली. दॅट इज वाय, म्हणून शब्द खरोखर खूप महत्त्वाचे आहेत. परमेश्वराला धन्यवाद. खरोखर मी येशूच्या नावामध्ये विशेष करून आपल्या प्रत्येकाला विनंती करतो की ते वचन खास करून आपण सगळेजण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रारंभी शब्द होता, कंटिन्यू शब्दच देव आहे, शब्दच देव होता, शब्द देवाचा होता, शब्दच देव होता. आजही शब्दच देव आहे. कोण? प्रभू येशू. शब्द इज इक्वल टू प्रभू येशू, वर्ड्स आर इज इक्वल टू प्रभू येशू. काही जण म्हणतील, काही पण सांगताय, नाही, तुम्ही आणि मी परमेश्वर देवाच्या प्रतिरूपाचे, परमेश्वर देवा समान आपल्याला परमेश्वराने बनवलेलं आहे. थोडं देखील परमेश्वराने कमी जास्त केलेलं नाही आहे. जसा परमेश्वर आहे एक्झॅक्टली तसंच परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे. म्हणून आपलेसुद्धा म्हणून आपलेसुद्धा शब्द कार्य करण्यामध्ये तितकेच प्रबळ आहेत जितका परमेश्वराचा शब्द कार्य करण्यामध्ये प्रबळ आहे. द मेन थिंग इज दॅट, महत्त्वाची गोष्ट ही आहे, काय आपण परमेश्वराप्रमाणे बोलायला इच्छा धरत आहोत का? न दिसणाऱ्या गोष्टींना तो असल्यासारखी आज्ञा करतो. मग आपल्याबद्दल काय आहे? आपण अगोदरच म्हटलं पाहिजे, येशूच्या नावात ही अडचण निघून गेलेली आहे, येशूच्या नावामध्ये हे अरिष्ट, येशूच्या नावामध्ये ही वाईट परिस्थिती माझ्या जीवनापासून आत्ताच दूर निघून गेलेली आहे. दिसत नसेल ती निघून गेलेली तरीही विश्वास ठेवून बोलायचं आपण परमेश्वरामध्ये, शब्द बोलायचा आपण परमेश्वरामध्ये, तरी देखील विश्वास ठेवून की ती अरिष्ट आणणारी परिस्थिती, ती वाईट परिस्थिती, ती दुःख, ती अडचण, ती दुःखदायक परिस्थिती माझ्या जीवनातून निघून गेलेली आहे येशूच्या नावामध्ये. तेव्हा आपण पाहायला चालू करू की खरोखर परमेश्वराच्या कृपेने, स्वर्गदूताच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती परिस्थिती आपल्या जीवनापासून खरोखर निघून गेलेली आहे. आपण खरोखर परमेश्वरामध्ये बोललो पाहिजे. विश्वास कृती वाचून दाखवता येत नाही, निर्जीव आहे. कोणती कृती? बोलण्याची कृती. वी मस्ट हॅव टू स्पीक दोज वर्ड्स जे आपण आपल्या जीवनामध्ये पाहू इच्छित आहोत. तर या आपण प्रार्थना करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. खरोखर स्वर्गीय पिता, तुला मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आता मला विशेष करून देवा, ह्या संदेशामधून आता तुझी इच्छा शिकवलीस, तुला त्याकरता धन्यवाद. आता मला खरोखर ते शब्द परमेश्वर देवा तू समजावून सांगायला सुरुवात कर. वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्हाला गरज आहे त्या हर एक वेळेला आम्हाला विशेष करून परमेश्वर स्वर्गीय पिता तू आठवण करून दे, सुचव परमेश्वरा, मार्गदर्शनाद्वारे पवित्र आत्मा तुझ्या तो आम्हाला कळव परमेश्वरा देवा.
जे परमेश्वर शब्द आम्ही बोललो पाहिजे देवा, ह्यासाठी की आम्ही तुझा महिमा प्रतिदिनी आमच्या जीवनातील हर एक क्षणाला तुझा महिमा परमेश्वरामध्ये तुला आम्ही देत परमेश्वरा, लोकांसमोर, आमच्या घरातल्यांसमोर, हर एक मानवासमोर म्हणा देवा, तुझ्या इच्छेने देवा आम्ही जगू परमेश्वरा देवा. म्हणून खरोखर आम्हाला सगळ्यांना पवित्र आत्मा तू मार्गदर्शन कर इथून पुढं शब्द बोलण्यासाठी देवा. स्वीकार कर प्रार्थना देवा, येशूच्या नावात प्रार्थना करतो स्वर्गीय पिता परमेश्वरा, आमेन. हालेलुया. परमेश्वरा मनापासून धन्यवाद. खरोखर परमेश्वर येशूच्या नावामध्ये ह्या संदेशाद्वारे आपल्यापैकी हर एकाला येशूच्या नावामध्ये आत्तापासून इथून पुढं आजपर्यंतपेक्षा 7 पट अधिक आशीर्वादित करत आहे. येशूच्या नावात मी हे शब्द जाहीर आणि घोषित करतो. आमेन. परमेश्वराला धन्यवाद. आमेन.